आपण सर्व मिळून भगवंताला एकतेने प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महात्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक परम पूज्य परमात्मा एक संस्था टिमकीच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे करपला या नगरीमध्ये दोन कुटुंबामध्ये मासिक नव्या होण्याचे कार्यक्रमानिमित्त बाबाच्या आदेशाप्रमाणे त्या दोन मनोजी पांडुरंग खेडकर हेमराजी किसन नन्नावरे यांच्या निवासस्थानी मासिक नव्या होण्याचे कार्यक्रम नुकतेच पार पडले। त्या निमित्ताने बाबाच्या आदेशाप्रमाणे एका निर्गुण निरांकार परमेश्वराच्या चर्चा बैठकीला सुरुवात आहे। या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माता करता आणि करविता स्वयं शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। बाबांना माझा कोटी कोटी प्रणाम। त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठक तीन तुकड्या मानवाचं जीवनाचं भविष्य उज्ज्वल करून देणारे सर्वांचे समर्थ सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझा कोटी कोटी प्रणाम। त्याचप्रमाणे बाबांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणाऱ्या मातोश्री वाराणसी आई ह्या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहे। आईंना माझा कोटी कोटी प्रणाम। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पजगरे काकाजी यांना माझा हार्दिक नमस्कार। या एका परमेश्वरा चर्चा बैठकीचे उपाध्यक्ष सुनीलजी ढोबळे साहेब यांना माझा हार्दिक नमस्कार। या भगवत कार्य चर्चा बैठकीचे उद्घाटक ज्या सेवक मंचवर बसले आहेत त्यांचं बुका लावून गुच्छा देऊन त्यांचा सत्कार केला। त्या मंचावर बसलेल्या ज्येष्ठ सेवक सेविका बालगोपाळ सगळ्या सेवकांना माझा आदरपूर्वक नमस्कार। बाबांनी दिले 4 तत्व 3 शब्द 5 नियम सेवकावर घडून आले प्रॅक्टिकल या विषयावर एका परमेश्वराची चर्चा बैठकीला सुरुवात आहे। आज या करपला नगरीमध्ये महान त्यागी बाबा जुमदेवजीचे मासिक नव्या होणा कार्यक्रमानिमित्त दोन कुटुंबामध्ये परमेश्वरांच्या विधीचे कार्यक्रम संपन्न झाले। आज या करपळा नगरीमध्ये बाबांची चर्चा बैठक सुरू आहे। तर ही चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये आज आपण या ठिकाणी विराजमान झालो आहोत। महान त्यागी बाबा जुमदेवजीने चंदनासारखं शरीर झिजून एका निर्गुण निरांकार परमेश्वरांची प्राप्ती केली अशी का त्या निर्गुण निरांकार परमेश्वराला या देशातल्या नर आणि नारीला जागवण्यासाठी परमेश्वराला असं कुटुंब शोधा लागलं। या देशामध्ये असं कोणतं कुटुंब दुकानग्रस्त झालेलं आहे, व्यांकुळ झालेलं आहे आणि ह्या देशातल्या हर कुटुंबाला दारिद्र्यानं भूतबाल्यानं घेरलेलं आहे। तर ह्या देशाचं दारिद्र्याला दुःखातून या संकटातून कसं मुक्त करासाठी त्या निर्गुण निरांकार परमेश्वराला जन्माला घातलं। अरे आज आपण इथं दुःखी कष्टी नव्हतो तर या महान त्यागी बाबा जुमदेवजी सोबत आपण संबंध जुडला असता का? तर परमेश्वराला या मानवाला अंधकार मधून उजेडामध्ये या प्रकाशामध्ये कसं नेलं पाहिजे, लोकांना मऊ आकर्षित कसं करायचं, त्या परमेश्वरांची खेडी। तर त्या डुबरीकर परिवारामध्ये
त्या महान त्यागी बाबा जुमदीजीला जन्माला घातलं तर महान त्यागी बाबा जुमदीजी हे साधारण व्यक्ती नव्हे, ते निर्गुण निराकार परमेश्वरांचे अवतार आहेत. अरे त्या कुटुंबामध्ये महान त्यागीने जर जन्म घेतला नसतं तर आज आपल्या तीन दुगड्या मानवाला मानवताची परिभाषा कशी समजली असती? आपल्याला अंधकारमधून कोण काढलं असतं? त्या महान त्यागी बाबा जुमदीजी जर जन्म घेतला नसता, त्या परमेश्वराला जन्माला घातलं नसतं. आपण मंचकर यांची कृपा करावी. तसेच रोशनी आपण सुद्धा आपल्याला परमेश्वरानं आपल्याला आकर्षित मानवानं मानवासारखं कसं वागलं पाहिजे म्हणून त्या महान त्यागी बाबा जुमदीजीला त्या टुबरीकर परिवारामध्ये जन्माला घालून आणि त्यांच्याकडून आपल्याला आकर्षित कसं करायचं, मानवाला जागृत करायचं कसं, म्हणून बाबाला जन्माला घालून आपलं जीवनाचं सोनं बनवलं. पण आज जीवनाचं सोनं बनवलं तर याची बी आपल्याला जाणीव पाहिजे, याची बी आपल्याला जाणीव पाहिजे, आपल्याला याची बी काळजी पाहिजे का आज आपलं जीवन सोनं कोण बनवलं आणि आज आपल्यामध्ये आज हे सुखाची कोरभर भाकर कुणामुळे जात आहे याचं बी आपल्याला होश पाहिजे, याची आपल्याला जाणीव पाहिजे की नाही आपल्याला बी. आज तुम्ही सांगा, आज एक अनुभव सांगतो मी तुम्हाला. एका कुटुंबामध्ये तीन व्यक्ती राहत होते आणि तो कुटुंब सुखाने त्यांचा संसार चालत होतं. आणि त्या कुटुंबामध्ये असं प्रलय आलं, असं त्या कुटुंबाला दुःखानं घेरलं आणि काहीच कारणात नैसर्गिक आपत्तीमुळे त्या व्यक्तीचं मृत्यू झालं. आता मृत्यू झाल्याच्या बाद दोघं मायले, मुलगा आणि आई राहिले. आता तो चिमुकलं बाट आईला असं वाटलं का आता माझ्या लेकराचं लहान्याचं मोठं कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. आई आपलं रक्ताचं पाणी करायचं, काम कष्ट करायचं आणि सुखाचं घास आपल्या लेकराला चारायचं, लेकरासाठी खूप कष्ट करायची ती आई. आता आई कष्ट करत असताना त्या आई कष्ट करून त्याला लहान्याचं मोठं केलं, चांगलं आपलं तरुण वयामध्ये आलं. आणि आजूबाजूचे जे लोक होते त्याला ते बोलायची, त्याची आई बोलायची, काय म्हणायची, अरे बाबा म्हणे माझं हे लहानचं चिमुकलं बाट कमाई करून माझ्याकडे 5-50 रुपये आणते आणि जे तुमचे लेकर आहे एवढाले मोठाले लेकर आहे, अरे तुमचं कष्ट खातात पण तुमच्या हातामध्ये तुमचं लेकरू कधीतरी 100-200 रुपये दिलं का? म्हणजे त्या लेकराची आई बोले त्यांना, त्या घराच्या शेजारी लोकायला, तर नाही बा म्हणे आमचं लेकरू कामाला जातच नाही, आमचंच कष्ट खाते. एवढं बी तरुण वयामध्ये आलं, एवढं लहानचं मोठं केलं, पण तरी पण आमच्या हातामध्ये 100 रुपये नाही देत. आणि तुझं लहानचं चिमुकलं बाट आज तुला किती सहकार्य करते ग म्हणे, किती सपोर्ट करत आहे ग म्हणे, खूपच तू हुशार आहे ग म्हणे चिमुकलं बाळ म्हणे. हो म्हणे माझं चिमुकलं बाळ मला खूप सहकार्य करत आहे. तर मग आईला एवढा आनंद वाटायचं, एवढा भरम आईला का खास माझं लेकरू आहे म्हणे माझं चिमुकलं बाळ. तर तिला म्हणजे तिच्यामध्ये अहंकार, म्हणजे तिला गर्व, अभिमान वाटू लागलं. लेकरू पैसे देवायचं तर आज त्यानं 200 रुपये दिले, उद्या ते 500 रुपये देवायचं, आईला आणून दररोजची देवायचं तो. आता काही कालावधीमध्ये असं मोठं प्रकरण घडलं त्याच्यासोबत, त्या खूप मोठं प्रकरण घडलं. आता घडल्याच्या बाद आईला काहीच माहित नाही, मोठं तो चोऱ्या करायला लागलं, मर्डर करायला लागलं. आणि त्याच्या बाद मर्डर केल्याच्या बाद जजने त्याला फाशीची सजा सुनावली. तर त्या मुलाला विचारलं बाळा म्हणे तुझं मन कशामध्ये आहे, तर तो मुलगा म्हणते आई सोबत माझं 2 शब्द मला बोलायचं आहे म्हणते. मानव धर्म उगमस्थान टिपकी नागपूर
राहुल भाऊ ठुबरीकर यांचे आगमन झालेलं आहे, तरी त्यांनी मंच करण्याची कृपा करावी. तसेच उगमस्थान ट्रस्टीचे श्रीमान्य ट्रस्टी गोखले साहेब यांना सुद्धा मंच करण्याची कृपा करावी. तसेच निनावे साहेब मध्ये पैसे देत होतो ग, ज्यावेळी मी तुझ्या हातामध्ये पैसे देत होतो त्यावेळी जर माझी तुने चौकशी केली असती का माझा लेकरू कोणते काम करत आहे, आज माझ्या जवळ एवढे पैसे आणून देत आहे तर माझा लेकरू कोणतं काम करत आहे याची अगर तुला आई माझी पहिले चौकशी केली असती तर आज या यमाचं फासा आज म्हणे आई माझ्या गड्यात नसतं पडलं ग, आज या माझ्या गड्यात नसतं पडलं. आज आई म्हणे तू गुन्हेगार आहे ग म्हणे. तर महान त्यागी बाबा जुमदेवजीने आपल्याला मानवतेची जो परिभाषा शिकवली आहे त्या मानव धर्माच्या शिकवणीची तरी आपण त्याच्यावर नियंत्रण ठेवत आहोत, तिची जोपासना करत आहे का? म्हणून माझी 10 बोटाची विनंती आहे का आपला लेकरू काय करत आहे का नाही, आपल्या कुटुंबाचं घरगुती कशी उंच नेवायची, आपल्या बाबा जुमदेवजी मानवताची परिभाषा आपल्याला जे समजून दिले जे सांगितले आहे तिच्यावर जो कुटुंबाचा जो सदस्य आहे त्या कुटुंबातल्या व्यक्तीने त्या कुटुंबावर नियंत्रण ठेवायला पाहिजे. जर नियंत्रण जर ठेवलं नाही आणि मानव धर्माच्या शिकवणीची जर काही अवहेलना झाली त्याच्या कुटुंबाचं विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. एवढेच माझे 2 शब्द बोलून मी येतच बंद करते. सगळ्या शोकांना माझा संस्थानचे सचिव साहेब राहुलजी ठुबरीकर साहेब या ठिकाणी यांचे आगमन झाले. एका वर्षामध्ये 365 दिवस असतात. दिवस बदलतो, वर्षही बदलतो, महिनेही बदलतो, परंतु आपली पूजा बदलत नाही. आपल्याला अंतःकरणापासून एकच भगवंताला मानावं लागतो. सागराचे पाणी कधी आटणार नाही, बाबा हनुमानजीची आठवण कधी मिटणार नाही. अरे एकच जन्म काय, 1000 जन्म घेतले तरी आपण या महान त्यागी बाबा जुमदेवजीचे कधी उपकार मिटणार नाही, कधी उपकार मिटणार नाही. यानंतर परमपूज्य परमात्मा एकचे ज्येष्ठ मार्गदर्शक किसनजी जाधव उदासा मार्गदर्शक आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी विनंती करतो. भगवंताले आणि बाबाला एकतेने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार. परम पूजा परमात्मा एक सेवक मंडळ भगवंताचे उगमस्थान बाबाचे निवासस्थान टिमकी नागपूरच्या वतीने श्रीमानजी मनोजजी खेडकर कपरला बीसी तसेच हेमराजजी नन्नारे कपरला बीसी यांच्या निवासस्थानी नुसतेच 9 हवन संपन्न होऊन एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे. त्या चर्चा बैठकीमध्ये सोम भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. भगवंताला माझा प्रणाम. तसेच सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. बाबाला माझा प्रणाम. तसेच या चर्चा बैठकीचे अध्यक्ष सुनील भाऊ पतकरे साहेब गट नंबर 8 चे मार्गदर्शक नागपूर हे उपस्थित आहेत. यांना सुद्धा माझा आदरपूर्वक नमस्कार. तसेच या उद्घाटक साहेब या चर्चा बैठकीचे उद्घाटक ढोबळे साहेब उपस्थित आहेत. यांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच खेडेकर परिवाराचे मार्गदर्शक आणि नन्नारे यांचे मार्गदर्शक दोमाजी ठोंबरे साहेब ज्येष्ठ कार्यकर्ते यांना सुद्धा माझा प्रेमपूर्वक नमस्कार. तसेच हे संचालक भाऊ उपस्थित आहेत. यांना सुद्धा माझा आदरपूर्वक नमस्कार. तसेच आमचे सृष्टीचे निवासस्थानचे बाबाचे नातू येणार आहेत.
यांना सुद्धा माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आतापर्यंत आपापले तुम्ही मार्गदर्शन केले आणि आपल्याला थोडक्यातच सांगितले आहे. म्हणून मला म्हणायचं आहे, आपल्या बाबाने जन्म महान त्यागी बाबा जुमदेवजीने या कलियुगामध्ये या टिमकी नागपूरला जन्म घेतलाच नसता तर तुमचा आमचा रिश्ता इथं जुळलाही नसता आणि हाडाचा पत्ता लागलाही नसता. म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजीने या कलियुगामध्ये जन्म घेऊन सने गरीब जनतेला, दुःखी लोकाला फुकटामध्ये सेवा वाटून दिली. जातीभेद ह्या कोण्या जातीचा होय, तो कोण्या जातीचा होय, बाबाने भेदभाव केला नाही आणि दुःखी लोकाला सुखी केलं. म्हणून मला म्हणायचं आहे, घुमून फिरून आलो या मार्गावर, गरीबावरी उपकार कर, लवकर कर बाबा पदरीधर. गर्वाने चालता बाबाच्या मार्गावर. म्हणून या मार्गामध्ये गर्व चालत नाही, अभिमान चालत नाही. म्हणून बाबाने आम्हाला दुःखातून मुक्त केलं. म्हणून मला म्हणायचं आहे, घडू द्यावो मला दर्शन यापले, सेवकाला विनंती करतो बाबा तुला, विनंती करतो बाबा तुला. तुझ्या नावाने जगलो मी बाबा, आनंद झाला माझ्या मनाला. डोळे उघडून बघतो तुझला, बघतो तुझला, आनंद झाला माझ्या मनाला. विनंती करतो बाबा तुला, लई दुरून मी आलो मी बाबा, 9व्या हवनाच्या कार्यक्रमाला. हे महाराज नन्हेरा गाव कपरला यांच्या निवस्थानी घडू द्यावो मला दर्शन यापले, सेवकाला विनंती करतो बाबा तुला. म्हणून हा मार्ग सत्य मर्यादा प्रेमाचा आहे. आणि जे आपले ज्या दिवशी आपण या मार्गामध्ये आलो तो दिवस लक्षात ठेवून आपले भक्ती करा आणि भक्ती करत आपल्याला शक्ती मिळेल. आणि सत्य मर्यादा प्रेमाने बोला आणि प्रेमाने बोलून आपले जे सेवक सेवक आहेत, सेवकासारखे वागा, सेवकासारखे बोला, प्रेमाने वागा. आणि मी बी प्रेमाने वागीन ना. मी आपल्या मार्गदर्शकाला इथंच थांबवतो. सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. खरोखरच आहे, भजन करने से मन सवर जाता है, भजन करने से मन सवर जाता है, सेवा करने से तन सवर जाता है. और कितना ये दिलकश, ये अमोल सत्संग करो तो जीवन सवर जाता है, जीवन सवर जाता है. खरंच खूप सुंदर असं आपण भजनातून आपण मार्गदर्शन केलं. खरोखरच आहे. यानंतर संजयजी काकडे साहेब खापरी मार्गदर्शक आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करतील अशी मी विनंती करतो. की नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे 2 नव्य हवन कार्य बाबाचे सेवक नन्नारे दादा आणि खेळकर दादा यांच्या निवासस्थानी पार पडून एका परमेश्वरी कार्याच्या चर्चा बैठकीला सुरुवात आहे. आजच्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टी निर्माते, जगाचे पालन करता, सर्व व्यापक शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. बाबाला माझा प्रणाम. तसेच अंधश्रद्धा वाईट आईला माझा प्रणाम. तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष महोदय, गट नंबर 8चे मार्गदर्शक, आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष सुनील भाऊ पजगरे उपस्थित आहेत. त्यांना माझा आदरपूर्वक प्रेमपूर्वक नमस्कार. तसेच
उगमस्थान संस्थान टिमकी नागपूरचे ट्रस्टी राहुल भाऊ टुबरीकर उपस्थित आहेत, त्यांना माझा आदरपूर्वक प्रेमपूर्वक नमस्कार. तसेच ट्रस्टी सुनील भाऊ ढोबळे उपस्थित आहेत, त्यांना माझा आदरपूर्वक प्रेमपूर्वक नमस्कार. तसेच ट्रस्टी गोखले साहेब उपस्थित आहेत, त्यांना माझा आदरपूर्वक प्रेमपूर्वक नमस्कार. मंचकावर उपस्थित 1 ते 11 गटातील सर्व मार्गदर्शक ज्येष्ठ सेवक तसेच मंचकावर उपस्थित मार्गदर्शिका ज्येष्ठ सेविका तसेच बाबाच्या छत्रछायेमध्ये बसलेले बाबाचे सेवक सेविका बालक बालिका सर्वांना दोन्ही हात जोडून नमस्कार. नमस्कार घेऊन बाबांनी दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियम सेवकावर आलेले अनुभव आतापर्यंत जेही मार्गदर्शक झाला घरमालकापासून अति सुंदर. आणि या मार्गामध्ये बाबांनी प्रत्येक सेवकाला तत्व शब्द नियम दिलं. मी व्यसनाधीन होतो, भूतबाधाने ग्रस्त होतो, बाबाने तत्व शब्द नियम दिलं, त्याचे कार्य केलं, माझा परिवार सुखी समाधानी झाला. मार्ग अनुभवाचा आहे, जो या मार्गात नमेल तोच जमेल. अनुभव म्हणजे सहारे भाऊ वानाडोंगरीचा अनुभव सादर करतो. अनेकात असताना व्यसनाने व्याधीत होता, कर्मानं दुखी होता, भूतबाधा होती आणि मार्गाशी जुडले कार्याला सुरुवात केली. प्रत्येक परिवारातल्या सदस्यांना सुख समाधान लाभलं आणि कालांतराने त्याला एक मुलगी आणि मुलगा झाला. मुलगा झाल्याच्या नंतर त्याचं लग्न झालं आणि आई वडिलापासून पती पत्नी दोघेही वेगळे राहायला लागले. 2 वर्षाच्या नंतर ती सूनबाई प्रेग्नेंट राहिली आणि ज्यावेळेस डिलिव्हरीची वेळ येते त्यावेळेस दवाखान्यामध्ये ॲडमिट केला. 8 दिवस तिथं भरती राहिली आणि डॉक्टराने सांगितलं की जे होणारं बाळ आहे आणि ती बाई दोघेही वाचू शकत नाही, कारण हिला बिमारीच तशी आहे. कारण वडील आणि आई अलग राहत होते आणि ते पती पत्नी दोघं अलग राहत होते. अशा परिस्थितीमध्ये माणसाचा जे नातं रक्ताचं असतं त्यांना पूर्ण परिवाराची फिकर असतं. अशा परिस्थितीमध्ये वडील मार्गाशी होते, मार्गदर्शक झाले आणि त्यावेळेस आपल्या वडिलाला तो मुलगा सांगू लागला की पप्पा, माझ्या पत्नीला आणि होणाऱ्या बाळाला डॉक्टरांनी असं सांगितलं आहे, तर याच्यावर तुम्ही मला मार्गदर्शन करा. त्यानं वडिलांना सांगितलं 21-11-7 तीर्थ दे बेटा आणि भगवंताला सांग. त्याच्यानंतर त्या मार्गदर्शकानं आपली सून का आणि पोरगी का जरी अलग राहते पण आपलं रक्ताचं नातं आहे. त्यावेळेस जसं महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या परिवारामध्ये बाबाच्या पुतणीवर भावाच्या मुलीवर जे दुःख आलं, थोडं फुंसा झाल्या होत्या, त्यावेळेस बाबांनी भगवंताला शब्द दिला होता, एक तर त्या मुलीला जीवनदान द्या, अन्यथा मला परमेश्वरात विलीन करा. तेच शब्द त्या सहारे भाऊनं भगवंताला ठेवले आणि डिलेवरी झाली. त्या मुलीला काचामध्ये ठेवला आणि त्या बाईला वेगळं ठेवलं. आणि तो मार्गदर्शक त्या मुलाचे वडील भगवंताच्या प्रतिमेसमोर बसून भगवंताला विनंती, आपले शब्द आणि मुलाला सांगितलं तीर्थ देण्याचं कार्य सुरू होतं. कालांतराने जसं तीर्थ ती बाई घेत होती तसा त्यांच्या तब्येतीमध्ये फरक पडत होता. आणि 4-5 दिवसाच्या नंतर तो मुलगाही वाचला, त्याची तब्येत चांगली झाली आणि त्या सुनबाईची तब्येत चांगली झाली आणि आज ते सुखी समाधानी जीवन जगत आहे. मुलगा 12-13 वर्षाचा मुलगा झालेला आहे. आणि आजही मी त्या दिवशी औनाला गेलो 12 तारखेला, तर तिथं तो अनुभव सादर झाला. म्हणून बाबाने प्रत्येक सेवकाला तत्व शब्द नियम दिले, त्याचं पालन केलं पाहिजे. मी सुद्धा करीन आणि एक छोटंसं गीत सादर करतो. क्या जोड़ी बनाई है ईश्वर ने, क्या जोड़ी
ईश्वर ने महान त्यागी की परछाई है दुनिया में दूजी कोई नहीं मेरी वाराणसी वो आई है मेरी वाराणसी वो आई है पति धर्म तो मेरे आई ने उसे सदा निभाया है पति धर्म तो मेरे आई ने उसे सदा निभाया है बाबा की मूरत में एक ईश्वर को ही पाया है बाबा की मूरत में ही एक ईश्वर को ही पाया है तुम प्रेम का सागर हो आई दुनिया ही तुझी से पाई है क्या जोड़ी बनाई है ईश्वर ने महान त्यागी की परछाई है दुनिया में दूजी कोई नहीं मेरी वाराणसी वो आई है मोह माया छोड़कर जग में मानव धर्म बनाया है मानवता के खातिर तुमने एक ईश्वर को पाया है हर पर चली बाबा की वो चांद सी मूरत पाई है हर पर चली बाबा की वो चांद सी मूरत पाई है दुनिया में दूजी कोई नहीं मेरी वाराणसी वो आई है क्या जोड़ी बनाई है ईश्वर ने महान त्यागी की परछाई है दुनिया में दूजी कोई नहीं मेरी वाराणसी वो आई है वाराणसी वो आई है नमस्कार जी